सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 4 भाग 1 ओवी 1 ते 90. मग ऐका अर्जुने म्हणितले देवा तुम्ही जे वाक्य बोलिले ते निकेम्या परिसले कमलापती. तेथ कर्माणि करता उरेची ना पाहता ऐसे मत तुझे अनंता निश्चित जरी. तरी माते केवी हरी म्हणसी पार्था संग्रामू करी येला जसी ना महाघोरी कर्मी सुता. हा गा कर्म तूचे अशेष निराकारासी निशेष तरी मज करवी हे हिंसक का करवीसी तू. तरी हेची विचारी ऋषिकेशा तू मानू देसी कर्मलेशा आणि ऐसणी हे हिंसा करवित हासी. देवा तू वाची ऐसे बोलावे तरी आम्ही नेणती काय करावे. आता संपले म्हणे पाघवे विवेकाचे. हा गा उपदेशू जरी ऐसा तरी अपभ्रंशू तो कैसा. आता पुरला म्हा घेवसा आत्मबोधाचा. वैद्युपथ्य वारुनी जाये मग जरी आपणची विषसूये तरी रोगी हा कैसे निजिये सांगे मज. जैसे आंधळे सुईजे आव्हाटा कामा जवण दिजे मरकटा तैसा उपदेशु हा गोमटा ओढवला म्हा. मी आधीची काही नेणे वरी कवळिलो मोहे येणे. कृष्णा विवेकू या कारणे पुसिला तुझ. तव तुझी एकेकी नवाई एथ उपदेशा माझी गावाई. तरी अनुसरली हा काही ऐसे की जे आम्ही तनु मनू जीवे. तुझी या बोला ओटंगावे आणि तुवाची ऐसे करावे तरी सरले म्हणे. आता ऐसिया परी बोधिसी तरी निके आम्हा करिसी. एथ ज्ञानाची आस कायसी अर्जुन म्हणे. तरी ये जाणीवेचे किरसरले परी आणि कै कसे जाहले. जे थिते हे ढवळले मानस माझे. देवीची कृष्णा हे तुझे चरित्र काही नेणीचे. जरी चित्त पाहसी माझे येणे मिशे. ना तरी झकवितु हासी माते की तत्वची कथिले ध्वनी ते. हे अवगमता निरुते जाणवेना. म्हणून ऐके देवा हा भावार्थ आता न बोलावा. मज विवेकू सांगावा मराठाजी. मी अत्यंत जड असे परी ऐसाही निके परी असे. कृष्णा बोलावे तुवा तैसे कनिष्ठ. देखे रोगाते जिणावे औषध तरी द्यावे. परी ते अतिरुच्च व्हावे मधुर जैसे. तैसे सकलार्थ भरित तत्व सांगावे उचित. परिबोधे माझे चित्त जया परी. देवा तुझैसा निज गुरु आणि आरती धणी का न करू. एथ भिडकवणाची धरू तू माय आमुची. हा गा कामधेनूचे दुबते देवे जाहले जरी आपैते. तरी कामनेची का तेथे वाणी किजे. जरी चिंतामणी हाता चढे तरी वांछेचे कवण साकडे. कापुलेनी सुरवाडे इच्छावेना. देखे अमृत सिंधू ते ठाकावे मग तहाना जरी फुटावे. मग साया सुका करावे मागिल ते. तैसा जन्मांतरी बहुती उपासिता लक्ष्मीपती. तू दैवे आज हाती जाहलासी जरी. तरी आपुले या सवेसा कान मागावासी परेशा. देवा सुकाळू हा मानसा पाहलासे. देखे सकलार्तीचे जी आले
आजी पुण्य यशासी आले, हे मनोरथ झाले विजयी माझे. जी जी परममंगलधामा, देव देवोत्तमा, तू स्वाधीना जे आम्हा म्हणून या. जैसा मातेच्या ठाई अपत्या अनवसरू नाही, स्तन्या लागी पाहुनी जिया परी. तैसे देवा तू ते पुसी जतसे आवडे ते, आपुले नियार्थे कृपा निधी. जैसा मातेचा ठाई अपत्या नवसरू नाही, स्तन्या लागुनी पाही जिया परी. तैसे देवा तू ते पुसित तसे आवडे ते, आपुले नियार्थे कृपा निधी. तरी पारत्रिक हित आणि आचरिता तरी उचित, ते सांगे एक निश्चित पार्थू म्हणे. या बोला अच्युतू म्हणतसे विस्मितू, अर्जुना हा ध्वनी तू अभिप्रावो. जे बुद्धियोगु सांगता सांख्यमत संस्था, प्रकटिली स्वभावता प्रसंगे आम्ही. तो उद्देशू तू नेणसी, म्हणून क्षोभलासी वायाची, तरी आता जाणव्याची वृत्त दोन्ही. अवधारी वीरश्रेष्ठा, ये लोकी या दोन्ही निष्ठा, मजची पासूनी प्रगटा अनादी सिद्धा. एक ज्ञान योग म्हणजे जो सांखी अनुष्ठिजे, जेथ ओळखी सवे पाविजे तद्रूपता. एक कर्मयोग जाण, जेथ साधक जन निपुण, होनिया निर्वाण पावती वेळे. हे मार्गू तरी दोन्ही परी एक वटती निदानी, जैसे सिद्ध साध्य भोजनी तृप्ती एकी. का पूर्वापर सरिता भिन्ना दिसती पाहता, मग सिंधू मिळणी ऐक्यता पावती जेवी. तैसी दोन्ही ये मते सुचिती एका कारणाते, परी उपास्थिते योग्यते आधीन असे. देखे उत्प्लवना सरिसा पक्षी फळासी झोंबे जैसा, सांगे न रुकेवी तैसा पावे वेगा. तो हळूहळू ढाळे ढाळे के तुके नेके वेळे, मार्गाचे निबळे निश्चित ठाके. तैसे देख पाविहंगम माते, अधिष्ठुनी ज्ञानाते, सांख्य सद्य मोक्षाते आकळीती. ये र योगे कर्माधारे, विहितेची निजाचारे, पूर्णता अवसरे पावते होती. वाचोनी कर्मारंभ उचित, न करिताची सिद्धवत, कर्महीना निश्चित होईजे ना. का प्राप्त कर्म सांडिजे, तुले निष्कर्म्या होईजे, अर्जुना वाया बोलिजे मूर्खपणे. सांगे पैलती राजावे, ऐसे व्यसन का जेथ पावे, तेथ नावे ते तेजावे घडे ना. तरी तृप्तीच्छिजे तरी कैसे निपाकू न किजे, की सिद्धू ही नसे विजे केवी सांगे. जव निरार्थता नाही तव व्यापारू असे पाही, मग संतुष्टीच्या ठाई कुंठे सहजे. हाईके पार्था जया निष्कर्म्य पदी आस्था, तया उचित कर्म सर्वथा त्याज्य नोहे. आणि आपुलालिया चाडे आबा दिले हे मांडे, की त्यजिले हे कर्म सांडे ऐसे आहे. श्रीराम श्रीराम श्रीराम.
श्रीराम 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 श्रीराम.